औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं अबू आझमींनी म्हटलं। त्यांच्या ह्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। औरंगजेब ह्याचे अबू आझमी यांनी कौतुक करत औरंगजेब क्रूर शासक नव्हता, त्यानं अनेक मंदिरं बनवली आहेत असा खळबळजनक दावा अबू आझमींनी विधानसभेच्या परिसरात केलाय। आमच्या महापुरुषांबद्दल जे काय वक्तव्य केलेले आहेत तसंच महापुरुषांचा अपमान केलाय, जे काही भलाबण करतोय, एक प्रकारे हा देशद्रोहच असल्याचं म्हस्के यांनी सांगितलं। त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी आता केली आहे। राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे सुद्धा पत्राद्वारे मागणी केली आहे। संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली होती आणि त्या संदर्भातलं आता हे वक्तव्य कसं बघतात, या वक्तव्यासंदर्भात अबू आझमी पोलीस ठाणे गाठलेलं आहे। अबू आझमी सारख्या माणसाने जो क्रूर शासक होता म्हणून इतिहासात ज्यांची नोंद झालेली आहे, यांनी हजारो हिंदूंची मंदिरं तोडली, छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन करत नाही म्हणून एक एक महिना सुळावर लटकून ठेवलं, त्यांची क्रूर अशी हत्या केली, महिलांचा अपमान केला, महिलांवर अत्याचार केला। अशा औरंगजेबाबद्दल उत्तम प्रशासक होता, त्याचबरोबर त्यांची स्तुतीसुमनं उधळण्याचं काम जे अबू आझमींनी केलेलं आहे हे देशाच्या विरोधातलं काम आहे। देशद्रोहाचा खटला दाखल करावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी सकाळीच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ती मागणी केलेली आहे। आणि म्हणून अशा माणसावरती खटला दाखल करण्याकरता आम्ही या वाघेल स्टेट पोलीस स्टेशनवरती आमची पूर्ण शिवसेना या ठिकाणी आलेली आहे। मुर्दाबाद 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 अटक करा अटक करा अटक करा अटक करा। गेल्या काही दिवसापासून इतिहासामध्ये इतिहासामध्ये खोडा टाकण्याचं काम करत आहे। टिपू सुलतान असेल या इतर लोकांची देखील आता औरंगजेबचं उदात्तीकरण होत आहे, त्यामुळे नक्कीच कुठंतरी आता अशांना कठोर कारवाई हे सरकार म्हणून गृहमंत्री करतील का, काय बघ? अशा माणसांना महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात सुद्धा राहण्याचा अधिकार नाही आहे। हल्ली एक टेव फुटलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि थोर महापुरुषांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करायची आणि स्वतःला पोलीस बंदोबस्त सरकारकडनं घ्यायचा आणि प्रसिद्ध व्हायचं। अशा लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे, घरातनं उचलून पोलिसांनी त्यांना तुरुंगामध्ये अटक करायला पाहिजे। आम्ही आमच्या महापुरुषांचा, आमच्या आराध्य दैवतांचा अपमान सहन करणार नाही आणि याकरता आम्ही हा गुन्हा दाखल करतोय। सर, गेल्या अनेक दिवसांपासून छावा चित्रपट गाजताना पाहायला मिळतो। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यामध्ये संपूर्ण दाखवला आलेला आहे आणि अशा प्रकारची वक्तव्य आता त्यावरून होत आहेत, कसं बघताय या सगळ्याकडे? नाही, तेच म्हणतोय, म्हणून तर त्या लोकांवरती गुन्हे दाखल करा, देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा। लोकांच्या भावना भडकवण्याचं हे काम करतात, यामागे यांची वेगळी भावना आहे। यात राज्यामध्ये दंगली घडवायच्या, यात गोरगरीब लोकांचे प्राण घालवायचे, दंगली घडवून अशा लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि याकरता आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करतो। आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे का हे राजकीय स्टंट आहे, मात्र कारवाई झाली पाहिजे, मात्र हे सरकार त्यावरती कारवाई करणार का आणि केली तर? आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्व सोनिया गांधी यांच्या दरवाजामध्ये, त्यांच्या घरामध्ये घाण टाकलेलं आहे। त्यांना ते बोलणारच नाही त्यांच्या विरुद्ध, कारण मतांसाठी ते लाचार झालेले आहेत। आदित्य ठाकरे हे काय बोलतात यावर काय आम्ही करावं हे आम्ही ठरवणारे। आदित्य ठाकरेंचे आम्ही काही गुलाम नाहीये, त्यांनी सोनिया गांधींची जी गुलामगिरी पत्करले त्यांनी त्यांचं पाहावं। यापूर्वी या ठिकाणी आता या ठिकाणी तक्रार दाखल करतात, गुन्हा दाखल करण्यासाठी आले आहेत शिवसेना म्हणून, तर काय वाटतं ठाकरे गट शिवसेना ते देखील आहेत, त्यांचे देखील कार्यकर्ते जातील का, त्या संदर्भात अधिकाधिक केस होतील का? उभाट आणि पाठीचा कणा त्यांचा पूर्णपणे मोडलेला आहे, मतांसाठी लाचारी करतायत, त्यामुळे त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाहीये। सर, मागील काही दिवसांपूर्वी किशोर तिवारी यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं की निवडणुकीच्या आधी मी प्रवक्ता होतो, त्यामुळे मला हिंदुत्वाची लाईन काढायला सांगितली होती मातोश्रीवरून।
हे तर जगजाहीर आहे. किशोर तिवारींनी म्हणण्याची गरजच काय. किशोर तिवारी यांना लवकर शहाणपण आलं की त्या प्रवक्ते म्हणून ते जी काही भलामण करत होते उभाटाची, त्यांच्या लक्षात आलं हा मुद्दा उभाटा नाहीये, अबू आझमी आहे. तुम्ही हा मुद्दा बाजूला वळवण्याचा प्रयत्न करू नका.